नमस्ते सर्वांना. आज जागतिक लेव्हलला जी युद्धजन्य स्थिती आहे म्हणजे USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे, या युद्धाच्या पार्श्वभूमीमध्ये आहे ना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक स्टेटमेंट दिलंय. ते स्टेटमेंट म्हणजे काय? अमेरिका नाटोमधनं पुल आउट करणार आहे. म्हणजे अमेरिका नाटोमधनं संघटनेतनं बाहेर पडणार आहे. आता तुम्हाला आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये ॲक्चुअलमध्ये नाटो ही संघटना काय आहे? दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकासारखा देश हा नाटो या संघटनेनं पुल आउट करू शकतो का? नंबर 3 त्याचा इम्पॅक्ट आज सध्याच्या स्थितीला जागतिक लेव्हलला काय झालंय? या 3 पॉइंट बद्दल मी तुम्हाला डिटेल चर्चा करणार आहे. आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जे स्टेटमेंट दिलंय ना, त्या स्टेटमेंटच्या मागे तुम्ही ना नाटो या संघटनेची पार्श्वभूमी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. नाटो ॲक्चुअलमध्ये नाटो ही संघटना काय आहे? ती जागतिक लेव्हलला त्याचा उदय कधी झाला होता ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक सांगतो, जागतिक लेव्हलला दुसरं महायुद्ध चालू होतं 1939 पासून ते 1945 पर्यंत. वर्ल्ड वॉर सेकंड झालं होतं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर 1949 साली ना वॉशिंग्टन ट्रीटीनुसार कोणत्या साली? 1949 साली वॉशिंग्टन ट्रीटीनुसार नाटोची स्थापना करण्यात आली होती. नाटो संघटना म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे ही जी काय नॉर्थ अटलांटिक म्हणजे अटलांटिक महासागर आहे ना, नॉर्थ अटलांटिक म्हणजे अटलांटिक महासागरच्या नॉर्थ साईडचा भाग. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन याला म्हणलं जातं नाटो संघटना. नाटो संघटना म्हणजे ऍक्च्युअलमध्ये काय माहितीये का? नॉर्थ अमेरिका सारखा देश, हे नॉर्थ अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देश या दोघांनी मिळून ना या संघटनेची स्थापना केली होती. कधी? 1949 साली. आणि त्याचे हेडक्वार्टर्स कुठे आहे? इथं बेल्जियम नावाचा देश आहे. इथं बेल्जियम मध्ये त्याचं कॅपिटल आहे ना ब्रुसेल्स. या ठिकाणी ना आपलं जे नाटो या संघटनेचं हेडक्वार्टर आहे. दुसरी गोष्ट त्याच्याबद्दल फॅक्ट सांगायचं म्हणजे काय? ज्यावेळेस स्थापना करण्यात आली होती त्याच्यामध्ये 12 सदस्य देश होते. किती सदस्य देश होते? 12. परंतु सध्याच्या स्थितीला त्याच्यामध्ये 32 सदस्य देश आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ना शेवटचे 3 देश लक्षात ठेवा. एक म्हणजे नॉर्थ मॅसिडोनिया, एक म्हणजे फिनलँड आणि एक म्हणजे स्वीडन. हे 32 देश आहेत, त्याच्यात लक्षात ठेवा तुम्ही. समजलं? पण याचा मेन उद्देश काय होता? स्थापनेमागे मेन उद्देश काय? त्यांनी मेन पर्पज वेगळं होतं, पण ऍक्च्युअल मध्ये त्याचं इंटेन्शन वेगळं होतं. तुम्हाला पर्पज म्हणजे काय? लोकशाही मूल्यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही नाटो संघटनेची स्थापना करत आहोत. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की त्यावेळेस ज्यावेळेस स्थापना झाली होती ना, ज्यावेळेस ज्यावेळेस स्थापना झाली होती ना, त्यावेळेस जागतिक लेव्हलला दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक लेव्हलला दोन महासत्तांचा उदय झाला होता. एक म्हणजे USSR म्हणजे आता सध्याचा रशिया आणि एक म्हणजे अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. या 2 महासत्तांचा उदय झाला होता. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, USSR म्हणजे काय? साम्यवादी विचारसरणी म्हणजे कम्युनिस्ट विचारसरणीला महत्व देणारा होता. आणि एक म्हणजे अमेरिका सारखा देश कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलशाही विचारधारेला महत्व देणारा होता. समजलं? यात एक म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जी नवीन लढाई चालू झाली होती ती विचारधारेच्या आधारावर लढाई चालू झाली होती. त्याला म्हणलं जातं कोल्ड वॉर. समजलं तुम्हाला? ही पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतोय. दुसऱ्या महायुद्धानंतर कोल्ड वॉर स्टार्ट झालं होतं आणि त्या पार्श्वभूमीमध्ये या विचारधारेचा कुठं ना कुठं नाही का हा विचारधारा म्हणजे USSRचा नाही का कुठं ना कुठं ते थांबवण्यासाठी ना नाटो या संघटनेची स्थापना झाली होती. परंतु ह्या पार्श्वभूमीबरोबर कळलं का? म्हणजे साम्यवादी विचारधारा ही संपवण्यासाठी खास करून फासिझम, नाझिझम ही विचारधारा संपवण्यासाठी नाटो या संघटनेची स्थापना झाली होती. पण त्याच्यामध्ये कधी 32 सदस्य देश आहे. परंतु आज जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे स्टेटमेंट दिले ना, अमेरिका नाटोमधनं पुल आउट करेल. परंतु तुम्हाला एक नाटो या संघटनेचा जागतिक लेव्हलला किती इम्पॅक्ट आहे ना, तुम्हाला मी आज सांगतो. करंटला बघितलं गेलं तर रशिया आणि युक्रेन यांचा जी युद्धजन्य जी स्थिती चालू आहे, जे युद्ध गेल्या वर्षापासून 2 ते 3 वर्षापासून जे युद्ध चाललेलं आहे ना, त्या युद्धाचं मेन कारण काय आहे? नाटो. कारण की आपलं युक्रेनचे जे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचं मेन इंटेन्शन काय होतं? नाटो या संघटनेमध्ये आम्हाला सहभाग भेटावा. सहभाग म्हणजे का? ज्यावेळेस नाटो या संघटनेमध्ये एखाद्या सदस्याने सहभाग घेतला ना, तर त्या देशावर जर अननोन दुसऱ्या देशाने जर अटॅक केला, तर सगळ्या 32 देशांवर अटॅक समजला आहे. म्हणजे युक्रेन सारख्या देशांनी स्वतःच्या संरक्षणार्थ नाटो या संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी स्टेटमेंट दिलं. त्या दृष्टिकोनानं पावलं टाकले. त्याच्या पार्श्वभूमीमागे रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू झालं. परंतु आता सध्याला नाटोचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ना, ते स्टेटमेंटमुळे कुठे ना कुठे रशिया सुद्धा हॅपी झालेला आहे. म्हणजे याचा म्हणजे आज या युद्धाचा परिणाम म्हणजे जगातील फक्त एकच देश आहे रशिया. तो कम्प्लिटली हॅपी आहे. कारण की त्याचा इम्पॅक्ट काय आहे? रशियाची जी करन्सी आहे ती अजून स्ट्रॉंग होते. दुसरी गोष्ट म्हणजे रशियाचे जे कॅपिटल आहे ना, भरपूर सारं स्ट्रॉंग होत आहे. कारण की त्याचे इकॉनॉमिक आहे ना, इथून मागे भरपूर सारे डब घायला झालेला आहे. त्याच्यावर मी एक लेक्चर बनवणार आहे. पण दुसरी गोष्ट तुम्हाला एक स्टेटमेंट सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका सारखा देश आहे ना, आता युक्रेनवर प्रामुख्याने लक्ष देऊ शकत नाही. अमेरिका कुठे अटकला आजकालला? इराणमध्ये अटकला. युद्ध करणं सोपं आहे, पण इराणमधनं बाहेर निघणं सुद्धा अमेरिकेला या क्षणाला मुश्किल झालेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चीन प्रतिनिधी म्हणजे चीनचा सुद्धा चीनचे रिलेशन सुद्धा खराब झालेले आहे. नंबर 4 अमेरिकेची टॅरिफची नीती. जे टॅरिफ म्हणजे काय? युरोपीय देशांवर काही टॅरिफ लावलेले. दुसरी गोष्ट त्या व्यतिरिक्त भारतावर सुद्धा टॅरिफ लावलेले आहे. म्हणजे भारताचे आणि अमेरिकेचे रिलेशन कुठं ना कुठं हट झालेले. त्याबरोबर युरोपचे रिलेशन कुठं ना कुठं हट झालेले ना. आज करंटला जर बघितलं गेलं ना, अमेरिकेसारखं जे ह्या देशाने जे स्टेटमेंट दिले ना, या स्टेटमेंटचा सगळ्यात जास्त म्हणजे
एक फायदा फक्त रशियालाच आहे. आणि दुसरी गोष्ट, कारण की अमेरिकेला युद्ध करणं जितकं सोपं होतं ना, आज युद्धातनं बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. कारण की हा महासत्ता म्हणून ज्यावेळेस आपण उदय होत असतो ना, त्यावेळेस आपल्याला इकॉनॉमिकल सुपर पॉवर बनणं फार गरजेचं आहे. आणि आज ची इकॉनॉमिक जी पॉलिसी ना, ती कुठे ना कुठे फेल होताना जागतिक लेव्हलला दिसत आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की हा नाटो या संघटनेनं अमेरिकेसारख्या देशाला पुल आउट होऊ शकते का? त्याचं एक एक्झाम्पल सांगतो. 2 एक्झाम्पल सांगतो. एक म्हणजे एक जागतिक लेव्हलला क्वाड नावाचा ग्रुप एक्झिस्ट करतो. क्वाड म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक जपान नावाचा देश आहे, दुसरं म्हणजे इंडिया नावाचा देश आहे, एक म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि एक म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. या 4 देशांचे राष्ट्राध्यक्षांनी डिसाईड केलं होतं, इंडो पॅसिफिकमध्ये म्हणजे हिंदी महासागर आणि पॅसिफिक म्हणजे ते इंडो पॅसिफिक नीतीमध्ये लोकशाही मूल्यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही क्वाड या ग्रुपची स्थापना करत आहे. पण त्याचा इन्फॉर्मल ग्रुप आहे, तो फॉर्मल ग्रुप नाही, त्याचं हेडक्वार्टर्स नाही. परंतु यासाठी पार्लमेंटमध्ये सेपरेट कायदा पास झाला होता का आपल्या देशामध्ये? नाही. USA मध्ये पास झाला होता का? नाही. ऑस्ट्रेलियामध्ये पास झाला होता की नाही. जपानमध्ये पास झाला होता की नाही. पण नॉटो ही संघटना जी काय ना जागतिक लेवलला एक्झिस्ट करते ना, त्याचं मेन इंटेन्शन काय? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी म्हणजे काय? हा करारानुसार हे ना या संघटनेची स्थापना झाली होती. ज्यावेळेस राष्ट्राध्यक्षांनी म्हणजे ज्या 12 राष्ट्राध्यक्षांनी स्थापनेच्या वेळेस 1949 साली ज्यावेळेस डिसिजन घेतली होती, त्यावेळेस ते पार्लमेंटमध्ये पास करण्यात आलं होतं. कुठं? हे पार्लमेंट जे असतं ना, जसं आपलं संसद आहे ना, तसं अमेरिकेचे काँग्रेस आहे. काँग्रेसमध्ये कायदा पास करण्यात आला होता. एक म्हणजे लीगल डॉक्युमेंट पास करण्यात आली होती. त्याच्या आधारावर ते नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नॉट या संघटनेमध्ये सहभाग घेतला होता. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्टेटमेंट दिले. पण ऍक्च्युअलमध्ये पार्लमेंटमध्ये त्यांचे पास झाले का? नाही झाले. जोपर्यंत ते पार्लमेंटमध्ये 2:3 रेशोनी जोपर्यंत पास होत नाही, तोपर्यंत ते अमेरिका पुल आउट करू शकत नाही. आणि आज सध्याच्या स्थितीला बघितलं ना, पार्लमेंटमध्ये डॉक्युमेंट पास होणं खूप मुश्किल आहे या क्षणाला. त्यामुळे ह्या स्टेटमेंट कम्प्लिटली बेसलेस असतं. परंतु एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही नॉटो ही संघटना ऍक्च्युअलमध्ये काय आहे, ती करंटच्या रिलेटेड खूप महत्वाची न्यूज आहे. तुम्ही याच्याबद्दल डिटेल माहिती असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, नॉटो या संघटनेची स्थापना 1949 साली स्थापना झाली होती. 1949 साली. त्याचे हेडक्वार्टर्स कुठे आहे? बेल्जियममध्ये ब्रुसेल्समध्ये. ज्यावेळेस स्थापनेच्या वेळी त्याचे 12 सदस्य देश होते. आता सध्याच्या त्याला 32 सदस्य देश आहे. त्याचे शेवटचे 3 सदस्य देश लक्षात ठेवा. एक म्हणजे काय? नॉर्थ मॅसिडोनिया, एक म्हणजे फिनलँड, एक म्हणजे स्वीडन. सो तुम्ही अशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे, अशा पद्धतीने अनालिसिस केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्याचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड समजून घेतला पाहिजे. जे वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. सो ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. बाय बाय. टेक केअर. गॉड ब्लेस यू ऑल.